मंडळी नमस्कार, मी संदीप जटार. आपण पाहताय आपला आवाज न्यूज आणि आपल्या आवाज न्यूजवर एक विषय आपण पाहतोय. सध्या आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीच्या प्रस्थानाची माहिती घेत आहोत. येथे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेलेला आहे. टाळ मृदंगाच्या निनादात हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत आहेत. पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आपण पाहू शकता दिंड्यामध्ये शिस्त, भक्ती, उत्साह यांचे सुंदर दर्शन घडत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वारकरी अत्यंत आनंदाने या वारीत सहभागी झाले आहेत. अनेक ठिकाणी भाविकांच्याकडून वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केलं जात आहे. तसेच पिण्याचे पाणी असेल, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा जपणारी ही पालखी सोहळा सामाजिक ऐक्य, समता आणि भक्तीचा संदेश देत दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. हा सोहळा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. आज सोहळा हा प्रस्थान होतोय आणि ते प्रस्थान सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात झाल्याचं आपण पाहतोय. सध्या या देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लाखो भाविक जमलेले आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा प्रस्थान सोहळा सुरू आहे आणि या प्रस्थान सोहळ्याला महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्राताई पवार या उपस्थित राहिल्या होत्या. या उपस्थित राहून त्यांनीही या प्रस्थान सोहळ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल, कारण सुनेत्राताईंनी उपस्थित राहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे आणि या दर्शनानंतर भाविकांना खरं तर शुभेच्छा देताना त्यांनी अतिशय उपस्थित राहून अतिशय चांगल्या पद्धतीनं खरं स्वागत केलेलं आहे. आणि आता हा प्रस्थान सोहळा होत आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.